नागपूर जिल्ह्यात येत असलेल्या सावनेर तालुक्यातील केळवद येथे एकाच दिवशी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार भर उन्हाळ्याच्या दिवसात दारूचे अतिप्रमाणात सेवन केल्याने सदर इसमांचा मृत्यू झाल्याचे समजते। चंदन नथुलाल बरसे वय 40 वर्षे, मोहन सोमाजी गेडा वय 50 अशी मृतकांची नावे असून मृतक चंदन याला दारूचे व्यसन असल्याने दारू पिऊन हा केळवद येथे पोहोचला। तेथून छिंदवाडा येथे जाण्यासाठी तो केळवद बस स्टॉप यात्री प्रतीक्षालयात झोपला। दारूचे अतिसेवन व ऊन तापत असताना पाणी न मिळाल्याने उष्माघातानेच त्याचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसऱ्या घटनेत मृतक मोहन याची बहीण केळवदला राहत असल्याने तो केळवद येथे आला होता। सकाळी 7 वाजता हा आदर्श विद्यालय केळवद येथील हायवेच्या बाजूला मृतावस्थेत नागरिकांना दिसून आला। त्यानेही दारूचे अतिसेवन केलेले होते। दरम्यान उन्हाचा ताण यामुळे उष्माघाताने याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सावनेर येथील शासकीय रुग्णालयात सदर मृतदेहांचे शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना अंतिम संस्काराकरिता सोपवण्यात आले। या घटनेचा पुढील तपास राकेश साखरकर, ठाणेदार केळवद यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुधीर यादगिरे व होमेश खडसे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर, सावनेर।